जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या श्री स्वामी समर्थ या भक्तिमय चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. भक्तांनो, 3 मार्च 2026 रोजी एक महत्त्वाचे चंद्रग्रहण होणार आहे. हिंदू धर्म आणि स्वामी समर्थांच्या भक्ती साधनेत ग्रहण काळाला विशेष महत्त्व दिले जाते. या काळात केलेले नामस्मरण, जप आणि प्रार्थना अनेक पटीने फलदायी ठरते असे मानले जाते. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चंद्रग्रहण म्हणजे काय, त्या दिवशी काय करावे, काय करू नये आणि श्री स्वामी समर्थांचे कोणते उपाय केल्यास जीवनात सकारात्मक बदल होऊ शकतात. चंद्रग्रहण म्हणजे भक्तांनो, चंद्रग्रहण तेव्हा होते जेव्हा पृथ्वी, सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये येते आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. हा खगोलीय प्रकार पौर्णिमेच्या दिवशी घडतो. धार्मिक मान्यतेनुसार ग्रहण काळात वातावरण नकारात्मक ऊर्जा वाढते असे मानले जाते. त्यामुळे या काळात बाह्य कामांपेक्षा आध्यात्मिक साधना करणे अधिक लाभदायक असते. आपले सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगत असत की कोणत्याही संकटाच्या वेळी किंवा विशेष काळात नामस्मरण हा मोठा आधार असतो. भक्तांनो, ग्रहण काळात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नामस्मरण. मन शांत ठेवून सतत श्री स्वामी समर्थ हा जप करा. तुम्ही हा मंत्र म्हणू शकता: ओम श्री स्वामी समर्थाय नमः, ओम श्री स्वामी समर्थाय नमः. असा जप 108 वेळा केल्यास मनातील भीती, चिंता आणि नकारात्मकता दूर होते असे मानले जाते. ग्रहण काळात ध्यान करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते. स्वामींच्या फोटोसमोर बसून डोळे बंद करा आणि स्वामींचे नामस्मरण करा. ग्रहण संपल्यानंतर स्वच्छ पाण्याने स्नान करा आणि घरातील गंगाजल शिंपडा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते असे मानले जाते. तसेच ग्रहणानंतर गरजू लोकांना अन्नदान किंवा वस्त्रदान केल्यास विशेष पुण्य मिळते किंवा गुण मिळते. ग्रहण काळात काय करू नये? भक्तांनो, परंपरेनुसार ग्रहण काळात काही गोष्टी टाळाव्या. ग्रहण सुरू झाल्यानंतर अन्न सेवन करणे टाळावे. जर अन्न आधी तयार केले असेल तर त्यात तुळशीचे पान ठेवावे. ग्रहण काळात झोप घेणे टाळावे, कारण हा काळ साधनेसाठी सर्वोत्तम मानला जातो. केस कापणे, नखे कापणे किंवा कोणतेही शुभ काम सुरू करणे टाळावे. गर्भवती महिलांसाठी विशेष काळजी घ्यावी. त्यांनी घरात राहूनच देवाचे नामस्मरण करावे. हे नियम आपल्या मनाची शुद्धी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी सांगितले गेले आहेत. श्री स्वामी समर्थ विशेष उपाय. भक्तांनो, ग्रहण काळात श्री स्वामी समर्थ महाराजांचा हा सोपा उपाय नक्की करा. स्वामींच्या फोटोसमोर बसून एक दिवा लावा आणि मनापासून प्रार्थना करा: हे स्वामी समर्थ, माझ्या जीवनातील सर्व अडचणी दूर करा आणि मला योग्य मार्ग दाखवा. यानंतर श्री स्वामी समर्थ हा जप किमान 108 वेळा करा. असे केल्याने स्वामींची कृपा प्राप्त होते आणि जीवनात सकारात्मक बदल घडू लागतात असे अनेक भक्तांचे अनुभव आहेत. भक्तांनो, चंद्रग्रहण हा भीतीचा विषय नसून साधना आणि नामस्मरण करण्याची एक उत्तम संधी आहे. या दिवशी स्वामी समर्थांचे नाव घेतल्यास मन शांत होते आणि आत्मविश्वास वाढतो. जर तुम्ही खरे स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. स्वामी भक्त VK या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय रघुवीर समर्थ.